निवडणूक पथकानं मुंबईतल्या शिवडी परिसरातून 1 किलो 45 ग्राम इतकं सोनं जप्त केलंय। मुंबईतल्या शिवडी परिसरात तब्बल 1 किलो 45 ग्राम इतकं सोनं आढळून आलं, जे की पोलिसांनी आता जप्त केलंय। या सोन्याची किंमत कोटींची असल्याचं सांगितलं जातंय। निवडणुकीच्या धामधुमीत पोलिसांनी चेक पोस्ट कडक केले आहेत। निवडणुकीसाठी पैशांची अथवा इतर आक्षेपार्ह साधनांची वाहतूक करणं प्रतिबंधित आहे। मुंबईतल्या MTHL जवळ तैनात करण्यात आलेल्या निवडणूक आयोगाच्या SST पथकाच्या नाकाबंदीत ही कारवाई करण्यात आली। कॅबमधून 1.10 कोटी रुपयांचं सोनं जप्त केले गेले। या सोन्याचं वजन 1 किलो 45 ग्राम इतकं सांगितलं जातंय। क्राईम पेट्रोल फेम अभिनेत्याचं वयाच्या 35व्या वर्षी दुःखद निधन। कलाविश्वातून अतिशय धक्कादायक बातमी समोर आली आहे। क्राईम पेट्रोल स्प्लिट्सविला 5 मध्ये झळकलेल्या प्रसिद्ध टीव्ही अभिनेता नितीन चौहानचं निधन झालंय। वयाच्या 35व्या वर्षी त्यानं अखेरचा श्वास घेतलाय। नितीन 2022 मध्ये त्याला यार हूं मैं या मालिकेत अखेरचा झळकला होता। नितीनच्या निधनाबद्दल कळताच टीव्ही इंडस्ट्रीतील कलाकार आणि चाहत्यांना मोठा धक्का बसलाय। विरार आणि नालासोपाऱ्यात कोट्यावधी रुपयांचा रकमेसह सापडले 2 संशयास्पद व्हॅन। विरार आणि नालासोपाऱ्यात कोट्यावधी रुपयांच्या रकमेसह 2 संशयास्पद व्हॅन सापडलेत। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालघरमध्ये पोलिसांनी 2 ATM व्हॅन ताब्यात घेतल्यात, ज्यात कोट्यवधी रुपये सापडलेत। हे पैसे ATMचे असल्याचा दावा असला तरी त्यांचा हिशोब न मिळाल्यानं पोलिसांना निवडणुकीत पैशांचा गैरवापर झाला असल्याचा संशय। नालासोपाऱ्यात आणि विरारमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी ही कारवाई करण्यात आली आहे। या प्रकरणाची सखोल चौकशी आता सुरू आहे। बागेश्वर बाबांच्या कार्यक्रमात चेंगराचेंगरी, महिला लहान मुलं जखमी। राजस्थानच्या भिलवाडा जिल्ह्यात बागेश्वर धामचे पीठासीन पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या प्रवचनाच्या कार्यक्रमात अचानक चेंगराचेंगरी झाली। या चेंगराचेंगरीत जवळपास 6 जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे। जखमींमध्ये महिला आणि विशेष लहान मुलांचा समावेश आहे। या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे। कार्यक्रमासाठी VIP पास घेऊन जाणाऱ्या भाविकांना अडवण्यात आलं। भाविकांकडे VIP पास असल्यानंतरही त्यांना आत जाऊ दिलं नाही। त्यामुळे गेटवर गर्दी इतकी वाढली की थेट चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली। कुस्तीपटू सिकंदर शेखने जिंकला रुस्तम-ए-हिंद 2024चा किताब। कुस्तीपटू सिकंदर शेखनं मोठी कामगिरी केली आहे। पंजाबमध्ये झालेल्या स्पर्धेत त्यानं 2024चा किताब जिंकलाय। कुस्तीपटू सिकंदर शेख यानं पंजाबमध्ये झालेल्या स्पर्धेत रुस्तम-ए-हिंद 2024 हे प्रतिष्ठित विजेतेपद पटकावलंय। विजेतेपद पटकावणारा तो महाराष्ट्रातील 4था खेळाडू ठरलाय। यापूर्वी 3 कुस्तीपटू हरिश्चंद्र बिराजदार, अमोल बुचडे आणि असाब अहमद यांनी विजेतेपद पटकावलं होतं। शेख आता ही प्रतिष्ठेची स्पर्धा जिंकणारा राज्यातील 4था कुस्तीपटू ठरलाय। अशाच बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत, नवा विचार।